गावात दरवर्षी एक महिना असा यायचा ज्या महिन्यात सूर्य मावळला की लोक घराबाहेर पडत नसत. चुली लवकर विझवल्या जायच्या, रस्ते ओस पडायचे आणि प्रत्येक घराच्या दारात एक मोठा धोंडा ठेवला जायचा. कारण लोकांचा विश्वास होता त्या महिन्यात जर धोंडा दारात ठेवला नाही तर शापित सावली घरात प्रवेश करते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत धोंड्याची कथा. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं एक छोटंसं गाव होतं, पिंपळगाव. गाव सुंदर होतं, हिरव्यागार झाडांनी वेढलेलं, नदीकिनारी वसलेलं. लोक साधे, मेहनती आणि देवभक्त होते. पण त्या गावाचं एक रहस्य होतं, एक असं रहस्य ज्याबद्दल बाहेरच्या लोकांना काहीच माहिती नव्हतं. दरवर्षी आषाढ महिन्याच्या सुरुवातीला गावात एक विचित्र परंपरा सुरू व्हायची. प्रत्येक घरासमोर एक मोठा धोंडा ठेवला जायचा. सूर्यास्तानंतर कुणीही बाहेर पडत नसे. मुलांना खेळायला बंदी असे. रात्री कुणी नावानं हाक मारली तरी उत्तर द्यायचं नाही, असा नियम होता. आणि त्या संपूर्ण काळाला गावकरी म्हणायचे धोंड्याचा महिना. ही परंपरा का सुरू झाली याची खरी कथा फार थोड्या लोकांना माहिती होती. खूप वर्षापूर्वी पिंपळगावात गणू पाटील नावाचा श्रीमंत जमीनदार राहत होता. गावात त्याचं मोठं वर्चस्व होतं. भरपूर शेती, बैल, नोकर चाकर, पण स्वभाव मात्र अहंकारी. गरीब लोकांना तो तुच्छ समजायचा. गावातच डोंगराच्या पायथ्याशी एक म्हातारी राहायची. लोक तिला धोंडाबाई म्हणायचे. तिचं खरं नाव कुणालाच माहिती नव्हतं. ती एकटी राहत होती. केस पूर्ण पांढरे, डोळे खोल गेलेले आणि हातात कायम एक काळा दगड. गावातले लोक म्हणायचे की तिला काहीतरी गूढ शक्ती प्राप्त होती. काही लोक तिचा आदर करायचे तर काहीजण तिला चिटकीण समजायचे. पण एक गोष्ट मात्र खरी होती, ती कुणाचं वाईट करत नव्हती. गावात कुणी आजारी पडलं तर ती औषधी वनस्पती देत असे. कुणाचं जनावर हरवलं तर ते कुठे सापडेल हेही ती सांगायची. म्हणून गावकरी तिच्याबद्दल भीती आणि आदर दोन्हीही बाळगून होते. एक वर्ष गावात प्रचंड दुष्काळ पडला. नदी आटू लागली, विहिरी कोरड्या पडल्या, पिकं जळून गेली, लोक उपाशी राहू लागले. गावकरी गणू पाटलाकडे मदतीसाठी गेले. पाटील, धान्य द्या, नाहीतर गाव उपाशी मरेल. पण गणू पाटील हसला. माझं धान्य मी फुकट वाटणार नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी घ्यावं. गरीब लोक निराश झाले. त्या रात्री गावकरी धोंडाबाईंकडे गेले. धोंडाबाई शांतपणे सगळं ऐकत होती. मग ती म्हणाली, गावावर संकट आलंय, पण हे संकट निसर्गाचं नाही, माणसाच्या लोभाचं आहे. उद्याच्या पौर्णिमेला सगळ्या गावकऱ्यांनी नदीकिनारी यावं. देवाला प्रार्थना करू. गावकरी तयार झाले. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती. आकाशात मोठा चंद्र चमकत होता. नदी जवळपास कोरडी पडली होती. धोंडाबाई नदीच्या मध्यभागी गेली. तिच्या हातात तो काळा धोंडा होता. ती काहीतरी मंत्र म्हणू लागली. वारा जोरात वाहू लागला. आकाशात काळे ढग जमले आणि अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. क्षणात मुसळधार पाऊस सुरू झाला. गावकरी आनंदाने ओरडू लागले. पाऊस आला, देव पावला, नदी भरू लागली. पण गणू पाटीलच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. त्याला वाटलं, या म्हातारीकडे नक्की काहीतरी गुप्त शक्ती आहे. जर ती शक्ती मला मिळाली तर मी संपूर्ण प्रदेशाचा राजा बनेन. त्या दिवसापासून त्याने धोंडाबाईवर नजर ठेवायला सुरुवात केली. काही दिवसांनी गणू पाटील रात्री आपल्या 2 माणसांसोबत धोंडाबाईच्या झोपडीकडे गेला. धोंडाबाई दिव्याजवळ बसली होती. गणू पाटील ओरडला, मला माहिती आहे तुझ्याकडे जादुई शक्ती आहे. तो काळा धोंडा मला दे. धोंडाबाई शांतपणे म्हणाली, हा धोंडा शक्तीचा नाही, संतुलनाचा आहे. लोभी माणसाच्या हातात गेला तर विनाश होईल. पण गणू पाटील ऐकायला तयार नव्हता. त्याने जबरदस्तीने धोंडा हिसकावून घेतला. त्या क्षणी झोपडीबाहेर प्रचंड वादळ सुरू झालं. धोंडाबाईचा आवाज बदलला. ती रागाने म्हणाली, गणू, तू फक्त धोंडा चोरला नाहीस,
गावाचे रक्षण हिरावून घेतलं आहेस. आजपासून दरवर्षी 1 महिना या गावावर सावल्यांचं राज्य असेल. त्या महिन्यात मृत आत्मे जागे होतील आणि जोपर्यंत प्रत्येक घर स्वतःचा धोंडा दारात ठेवणार नाही तोपर्यंत सावल्या घरात प्रवेश करतील. हे ऐकताच गणू पाटील घाबरला, पण त्याने धोंडा परत दिला नाही. अचानक वीज पडली आणि झोपडीला आग लागली. गावकरी धावत आले, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. धोंडाबाई गायब झाली होती. फक्त राखेमध्ये तो काळा धोंडा पडलेला होता. त्या दिवसानंतर गावात विचित्र घटना सुरू झाल्या. रात्री कुणाच्या तरी रडण्याचे आवाज येऊ लागले. जनावरं अचानक मरू लागली. लोकांना रात्री सावल्या दिसू लागल्या. एकदा गणू पाटलाचा स्वतःचा मुलगा रात्री बाहेर गेला आणि दुसऱ्या दिवशी तो नदीकिनारी बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो फक्त एकच वाक्य बोलत होता, ती सावली मला बोलावत होती. गावात भीतीचं वातावरण पसरलं. गणू पाटील आता पूर्ण घाबरला होता. तो पुन्हा त्या राख झालेल्या जागी गेला आणि पहिल्यांदाच त्याला धोंडाबाईचा आवाज ऐकू आला. शाप थांबवायचा असेल तर प्रत्येक घराने धोंडा ठेवावा, कारण धोंडा म्हणजे स्थैर्य, संरक्षण आणि माणसाच्या अहंकारावर नियंत्रण. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी एक नियम बनवला. दरवर्षी त्या शापित महिन्यात प्रत्येक घराबाहेर धोंडा ठेवायचा. सूर्यास्तानंतर बाहेर पडायचं नाही. रात्री अनोळखी आवाजाला उत्तर द्यायचं नाही आणि गावात भांडण करायचं नाही. हळूहळू विचित्र घटना कमी होऊ लागल्या. लोकांचा विश्वास बसला की धोंडाबाईचा शाप शांत झाला आहे, पण पूर्णपणे संपला नव्हता. बऱ्याच वर्षांनी गावात शहरातून एक तरुण आला. नाव होतं रोहन. तो पत्रकार होता. त्याने धोंड्याचा महिन्याबद्दल ऐकलं आणि तो हसला. आजच्या काळातही लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. गावकऱ्याने त्याला सावध केलं, रात्री बाहेर जाऊ नकोस. पण रोहनला हे सगळं अंधश्रद्धा वाटत होतं. त्याने ठरवलं की तो रात्री कॅमेरा घेऊन गावात फिरणार. त्या रात्री संपूर्ण गाव शांत होतं. दारासमोर ठेवलेले धोंडे चंद्रप्रकाशात चमकत होते. रोहन कॅमेरा घेऊन रेकॉर्डिंग करत होता. अचानक त्याला कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं. रोहन, तो मागे वळला. कुणीच नव्हतं. पुन्हा आवाज आला, रोहन इकडे ये. आवाज नदीकडून येत होता. रोहन हळूहळू पुढे जाऊ लागला. कॅमेरामध्ये अचानक विचित्र सावल्या दिसू लागल्या. वारा जोरात वाहू लागला आणि अचानक त्याला नदीकिनारी एक म्हातारी दिसली. पांढरे केस, हातात काळा धोंडा. रोहन घाबरला. कोण कोण आहेस तू? म्हातारी हळूच हसली. लोकांनी परंपरा पाळणं बंद केलं तर शाप पुन्हा जागा होतो. क्षणात कॅमेरा बंद पडला. रोहन पळत गावात आला, पण गावाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याला काहीच एक गोष्ट दिसली. त्याच्या राहत्या घरासमोर धोंडा नव्हता आणि घराच्या दारात काळी सावली उभी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन गायब झाला होता. फक्त त्याचा कॅमेरा नदीकिनारी सापडला. त्या व्हिडिओमध्ये शेवटचं जे दिसत होतं ते म्हणजे काळोखातून चमकणारे 2 डोळे आणि धोंडाबाईचा आवाज. अहंकार माणसाला आंधळ करतो. आजही पिंपळगावात धोंड्याचा महिना सुरू झाला की लोक दारात धोंडा ठेवतात. रात्री शांतता पाळतात, कारण त्यांना माहिती आहे काही शाप कथा नसतात. ते परंपरेच्या रूपात जिवंत असतात. मंडळी, धोंड्याचा महिना हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अधिक मास, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. साधारणपणे दर 3 वर्षांनी येणारा हा अतिरिक्त चंद्र महिना आर्थिक आणि आध्यात्मिक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात लोक पुण्यकर्म, दानधर्म, जप, पूजा आणि आत्मचिंतन करतात. 17 मे पासून सुरू होत असेल तर त्या संपूर्ण महिन्यात तुम्ही ही कामे करू शकता. रोज सकाळी लवकर उठून देवपूजा करणे, भगवान विष्णू यांचे नामस्मरण किंवा विष्णू सहस्रनाम पठण करणे, गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा मदत करणे, मंदिरात दिवा लावणे, उपवास किंवा सात्विक आहार पाळणे, आईवडील आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे. मंडळी, तुम्ही ही सर्व कामे
अतिशय मनोभावे पूर्ण केली तर तुमच्या घरावर कोणतंही संकट येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जी कथा मी तुम्हाला सांगितली, धोंड्याचा महिना, ही फक्त एक अंधश्रद्धा आहे की खरोखरच एक शापाची सावली आजही त्या गावात फिरते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच रहस्यमय मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.